सर्वांना माझा नमस्कार. चला मी नवीन कथेला सुरुवात करते. कथेचं नाव आहे आय लव्ह यू इज द फ्रेंड. आकाशातून उल्का कोसळली, ती थेट प्रशांतच्या कपालावर पडली. असं क्षणभर वाटून गेलं. मालाडच्या झेकरिया रोड भागातील 5 मजली चाळीच्या गच्चीतल्या पाण्याच्या टाकीवर आढावा पडलेला प्रशांत तडकन उठून बसला. त्याच्या शेजारी आडव्या पडलेल्या प्राचीन ताबडतोब त्याचा हात धरला आणि हलकेसे दाबला आणि खाली पडणाऱ्या उल्केकडून काहीतरी मागून घे, इच्छा पूर्ण होईल असं सांगितलं. दोघांनीही दोन्ही मिटलं. प्रशांतने डोळे उघडले तेव्हा त्याला प्राची झोपी गेल्याचे दिसले. प्रशांतच्या डोळ्यातून झोप केव्हाच उडाली होती जेव्हा त्याने प्राचीला लाजत 143 असं म्हणून प्रपोज केलं होतं आणि प्राचीने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की आय लव्ह यू अज द फ्रेंड. आणि तिच्या ह्या वाक्यात अर्थ समजून घेण्यासाठी प्रशांतने उपनिषदे, रामायण, महाभारत, द सिक्रेटपासून द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग द पॅक पर्यंत सगळ्या पुस्तकाचा अभ्यास केला होता. स्त्री पुरुष परस्पर संबंध या गहन विषयात डायरेक्ट मिळालेल्या आपली काही मित्राच्याही त्याने सल्ला घेतला. पण त्याला टिप्स देण्याऐवजी कोण आहे तो चुतिया ह्या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांना जास्त रस होता. प्रशांतला त्यांच्याकडून उत्तर मिळेल असे वाटत नव्हते. शेवटी कंटाळून त्याने प्राचीलाच विचारले, ह्या वाक्याचे अर्थ काय? प्राची तिच्या मृगननाना नाचवत प्रशांतच्या डोळ्यात बघत त्याच्या गालावर तिचा उबदार श्वास सोडत त्याच्या कानात हळूच कुजबुजली, तू जगातला सर्वात क्यूट मुलगा आहेस. मग थोड्याशा गांभीर्याने त्याच्या चेहऱ्यावर पासून दूर जात ती म्हणाली, आणि सर्वात बुद्धिमान देखील वेळ आणि की तुला आपोआप समजेल. सध्या इतकंच लक्षात ठेव की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नसते. यानंतर प्राचीच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. मला वाटायचे की मी माझं दुःख मित्राबरोबर शेअर करून कमी करेन, पण माझा बेस्ट फ्रेंड त्यालाच कितीतरी प्रॉब्लेम आहेत. मग माझ्या आयुष्यात काही चालले आहे हे त्याला कसं माहिती असणार? मी इतकी वाईट आहे का? माझ्या बाबतीत हे असं का होतं? वाय मी? प्रशांतच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भावना स्पष्ट दिसू लागली. तो रडवेल झाला. त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले. आई अगदी बरोबर म्हणायची की प्रशांत खूप क्रूर मनाचा आहे, अगदीच निर्दयी. प्रशांतला साधं एक मुलीच्या मनात काय आहे ते ओळखता येत नाही. ती खूप दुःखात आहे आणि ती तिचे दुःख प्रशांतला आपले मानून सांगते, पण प्रशांत त्याचेच प्रॉब्लेम संपत नाही. त्याने प्राचीचे अश्रू पुसले. तिने लगेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. प्राची त्याला बरंच वेळा बिळगून होती. तिच्या अश्रूने त्याचा शर्ट फार भिजला होता. प्रशांतला क्षणभर वाटलं जाणू काही संपूर्ण जगात प्रलय आला आहे आणि ह्या पूरग्रस्त जगात एकमेव जहाज शिल्लक आहे आणि त्या जहाजच्या प्रशांत नोहाप्रमाणे एकमेव नावाडी जिवंत राहिला आहे आणि त्याची प्रेयसी आपला जीव वाचवणाऱ्या हिरोच्या प्रेमाच्या नशेत वादळानंतर निरभ्र झालेला आकाश ह्या जहाजच्या डेकवर उभी राहून हालत आहे आणि प्रियकरेची थेट प्रशंसा करायला लाजते. म्हणून चंद्र आणि चांदण्याचा प्रशंसा ती कर्तव्ये. वाह, प्रेम असावे तर असे प्रलय काळातही प्रियकर फक्त आपल्या प्रेमाचाच विचार करतो. प्रशांतला क्षणभर असे वाटले की जाणू तो आणि ती लिव्ह, ती हीर आणि तो रांझा, तो रोमिओ आणि ज्युलिएट, ती सिरीन आणि तो फरहाद, ती लैला आणि तो मजनू, तो अमिताभ आणि जया, ती डिम्पल आणि तो काका, तो रितेश आणि ती जेनेलिया आहेत आणि विश्वाची निर्मिती करण्यासाठी भेटले आहे. तेवढ्यात प्राची उठली आणि नुसतीच उठली नाही तर थडकन उभी राहिली. प्रशांत यार, आज खूप उशीर झाला, मला घरी सोड. प्रशांतची तंद्री भाग झाली. आतापर्यंत त्याला आशा होती की प्राची आपल्या फ्लॅटमध्ये राहिलं आणि रात्रभर प्रशांत तिला बघत बसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्या रात्रीवर कविता लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी रात्री प्राचीला पाठवेल. ही वेडी आशा पोल ठरल्यामुळे प्रशांतचा कंठ दाटून आला. डोळे अश्रूंनी भरून आले आणि समोरचे अस्पष्ट दिसू लागले. क्षणभर वाटले की हृदय
पिलवट निघाले आहे. कोणीतरी धारदार शास्त्र वापरून हृदय आणि मेंदू आणि पर्यायाने मन शरीरापासून वेगळे कापून काढले असावे, इतकं वेदना त्याला झाल्या. प्रशांतने तिला पाठवण्याचा शेवटचा प्रयत्न करून पाहिला. इतकी रात्र झाले, तू आज इतकेच का थांबत नाही? काय प्रॉब्लेम आहे? मी तुला बलात्कारी वाटतो का? प्राचीने पायात आपल्या चप्पल सरकवल्यात आणि म्हणाली, चुप रे, काही आणि तुला काय वाटतं माझ्यावर रेप इतका सहज होऊ शकतो? मी नाकावर ठोसा मारीन की नाही? मग तिने हळूच प्रशांतचे नाक 2 बोटात पकडून हलवले आणि म्हणाली, तू बलात्कार वगैरे करूच शकत नाही. मग प्रशांतच्या डोळ्यात पाहून म्हणाली, ॲक्च्युली तुला रेप करायला जमणारच नाही. प्रशांतचा चेहरा क्षणार्धात गोरामोरा झाला. तो रागाने लालबुंद झाला होता. एखादा अत्यंत देखणा स्त्रीला वांजा म्हणून हिरवले की कसा राग येतो, अगदी तितक्याच राग त्याला आला होता. त्याचे डोळे अश्रूने भरून आले आणि त्याचा जणू पूर आला आहे असं त्याला वाटलं. अनेक दिवस झाले प्राचीचा काहीच पत्ता नव्हता. प्रशांतच्या प्रत्येक मेसेजला ती हा बोल न या वाक्याने सुरुवात करायची आणि या शब्दाने शेवट करायची. प्रशांतला राहून राहून ती गच्चीवरची रात्र आठवत होती. त्या नाजूक क्षणाबाबत अनेक मोठा कवीने अनेक कविता लिहिल्या होत्या. त्या फक्त माझ्यासाठीच लिहून ठेवल्या आहेत अशा प्रशांतच्या पुरेपूर समज झाला होता. ते सुंदर क्षण अनुभवायला मिळाले म्हणून प्रशांत स्वतःला खूपच भाग्यवान समजत होता. कवी लोक काय नुसत्या कविताच करतात, त्यात बरेच वेळा व्यावसायिक दृष्टिकोन असतो, पण त्यांनी ते क्षण प्रत्यक्ष अनुभवलेले असताच असं नसतं. अनुभव असता तर घंटा कविता करू शकले नसते. कारण प्रशांतला ते क्षण आठवली की अगदी जागा टिचून गेल्यासारखं वाटत होतं. असाच कविता बिचिता काय सुचणार? प्रशांतला असंही वाटलं होतं की त्याने एक चूक केली आहे. तिच्या तू रेप करूच शकत नाही ह्या वाक्यावर नक्की काय प्रतिसाद द्यायला हवा होता? प्राचीचा हात पकडायला हवा होता का? आणि एकदम फिल्मी स्टाईलमध्ये तिला प्रपोज करायला हवा होतं? नाही, बरं झालं तसं केलं नाही, तो स्वतःशीच पुरपुटला. ती रागावली असती किंवा घाबरली असती आणि तिने ओरडाओरडा केला असता तर प्राचीने हिट दिली होती का? सिट्ट यार, काही कळत नाही, पण माझ्या काहीतरी चुकले हे नक्की. म्हणूनच तर ती माझ्याशी नीट बोलत नाहीये. प्राची त्यांच्याशी बोलत नसल्यामुळे घड्याळाचे काटे पुढे सरकत नसल्यासारखे त्याला वाटत होते. इतक्या प्राचीचा मेसेज व्हॉट्सअपवर आला, कम फास्ट, ॲम ॲट होम, इन ट्रबल. प्रशांताचे मन कसल्याशा अनाहूत भीतीने भरून गेले. तो चटकन उठला आणि त्याने हातपाय धुतले, केसांचा नीट भाग पाडला, पावडर लावली, काखेत भरपूर डिओ मारला आणि एकदम हिरो बनून तो जायला निघाला. हे सगळं त्याने मोजून 5 ते 7 मिनिटात उरकले होतं. दरम्यान त्याच्या व्हॉट्सअपवर असे प्राचीचे किमान 20 मेसेज येऊन पडले होते. काही इमोजी होते ज्यावरून ती चांगलीच चिडली आहे ती सुद्धा लक्षात येत होतं. प्रशांत त्यांच्या स्कूटीवरून तिच्याकडे पोचला. जाताना रस्त्यात तिला काय सांगायचं ह्यासाठी काही कारणाची त्याने मनातल्या मनात जुळवाजुळव केली होती. तो तिला सांगणार होता की मी आईचे काम करायला बाहेर गेलो होतो. आईने काही दागिने दुरुस्तीला दिलेले ते घेऊन येण्यासाठी मला सोनारकडे पाठवलं होतं. तुझा मेसेज जेव्हा मी पाहिला ना तेव्हा मी सोनारला लगेच सांगितलं. म्हणालो, दादा
आहे सामान ठेवून घ्या, अर्जंट काम आहे, सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं. मी नंतर येतो, चालेल ना? दुकानदार काय माझा मित्रच आहे, त्यामुळे त्याच्या लगेच लक्षात आलं काम काय आहे. तो ठीक आहे म्हणाला आणि मी आलो असं वगैरे सांगून वेळ मारून नेणार होता. प्रशांत जेव्हा प्राचीच्या घरी पोचला तेव्हा दरवाजा सताडा उघडा होता, पण प्राची व्यतिरिक्त घरातलं अजून कुणाशीच नव्हतं. फक्त प्राची आणि तिच्या बॉयफ्रेंड जतीन सोफ्यावर समोर बसला होता. जतीनच्या चेहऱ्यावर जबरदस्त राग आणि फ्रस्ट्रेशन दिसत होते. प्राची अस्वस्थ दिसत होती आणि तिचा चेहरा रडवेल झाला होता. प्राचीने प्रशांतला पाहिलं आणि म्हणाली, प्लीज थोडा वेळ बाहेर थांबतोस का? माझी आई येताना दिसली तर लगेच सांग. आम्हाला जतीन एकटाच नाही आहे आणि त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं. मी त्याला म्हणाले की आईने बघितलं तर आपल्या दोघांपैकी कुणाला तरी एकाला मारूनच टाकेल. आता ह्यावर प्रशांत काय बोलणार? बाहेर एखादा चौकीदारासारखा बसला. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. ज्या प्राचीवर तो मनापासून प्रेम करतो त्या प्राचीला एखादा तिसऱ्याच्या मुलाचा मिठीत जाताना पाहणं किंवा त्याची साधी कल्पना करणं सुद्धा त्याला सहन होण्यासारखी गोष्ट नव्हती. पण तो करणार तरी काय होतं? इथे यायच्या आधी त्याने काय काय विचार करून ठेवला होता. आला की एकदम स्टाईलमध्ये आत येईल आणि मग प्राची त्याला फ्रीजमधून थंडगार पाण्याची बाटली आणून देईल. मग विचारेल, तू काय घेणार, चहा की सरबत? मग तो थोडेसे डायलॉग मारेल आणि मग प्राचीशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत तास दीड तास मस्त जाईल. मग त्याला प्राचीच वाक्य आठवलं, दोघांपैकी एकाला मारूनच टाकेन. दोघांपैकी एक कोण, प्रशांत की जतीन? या विचाराने त्याचं मन थरथर कापू लागलं. प्रशांत बाहेर बसला होता. काही वेळात आतून ओरडाओरडा करण्याचा आवाज सुरू झाला. जतीन आणि प्राचीचे भांडण झालं असावं. तो दाराला काट लावून नीट ऐकू लागला आणि इतक्यात खळखळून काच फुटल्याचा आवाज झाला. प्रशांत फार गोंधळून गेला होता. दरवाजा उघडून आता आत जाण्याची त्याची हिंमतीची झाली नाही. इतक्यात दरवाजा धडकन उघडला आणि जातीला शिव्या देत बाहेर आला. त्याने प्रशांतकडे रागाने पाहिले आणि दारात उभा राहून प्राचीवर ओरडू लागला, यू आर आउट ऑफ माय लाईफ, इट्स ओव्हर. असं प्राचीसुद्धा रागून जोरात ओरडली, जस्ट गेट लॉस्ट. जतीन, बीच यू आर ए करेक्टरलेस बीच. प्राची, ओ रिअरली? देन गो पॅक युअर सेल्फ. जतीन, आय डोंट हॅव ऑर्डर्ड ऑफ हॉट गर्ल्स. यू आर एज्युबल मटेरियल. आय डेंट गिव्ह पॅक टू यू. प्रशांतला प्रश्न पडला होता की प्रेमात सौन आणि बाबू म्हणून गुलगुलू बोलणारे कपल्स ब्रेकअप करताना किंवा भांडताना फाडाफाड इंग्लिशमध्ये का बोलतात? जतीन गेल्यावर प्राची जोरजोरात रडून लागली आणि जतीन जग जिंकल्यासारखा चेहऱ्यावर अत्यंत दुष्ट हास्य घेऊन चालत चालत घराबाहेर पडला. प्रशांतला क्षणभर वाटेल बाकीच्या जतनीला तिथल्या तिथे तुडवून काढावं, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात असा विचार आला की उगीच प्रकरण पुढे वाढेल आणि जतीन त्यांच्यावर भारी पडला तर मार खावा लागेल. आणि समजा प्रशांत जतीन आणि प्राची यांच्या भांडणात पडला असता आणि नंतर त्या दोघांचं मूतखूट झालं असतं तर ह्या तोंडावर पडला असता ते वेगळं. त्यामुळे प्रशांतने दुर्लक्ष करून गप्पा राहणं पसंत केलं. जतीने निघून गेल्यानंतर प्राची बराच वेळ प्रशांतच्या गळ्यात पडून रडत होती आणि शेवटी ती म्हणाली, आई यायची वेळ झाली आहे, आता तू घरी जा. मग प्रशांत खाली येऊन त्याच्या स्कूटीवर बसून स्कूटी सुरू करण्याचा होता तितक्यात प्राची धावत त्याच्याजवळ आली. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, हे थँक्स फॉर एव्हरीथिंग.
आय लव्ह यू. आणि प्रशांतला काही कळायचं आतच तिने त्याच्या गालावर एक किस केला. ह्या प्रकाराने प्रशांत पुरता भांबावून गेला होता. संध्याकाळी प्रशांतने प्राचीला व्हॉट्सअपवर मेसेज केला, फ्रेंड्स कॅफे वेटिंग देअर फॉर यू. थोड्याच वेळात प्राची तिची मैत्रीण स्निग्धा आणि पूर्वा ह्यांना सोबत घेऊन तिकडे पोचली. प्राचीने दोघींची प्रशांतची ओळख करून दिली. स्निग्धा पुढे बोलू लागली, हे यू नो, पूर्वाबरोबर हॉटेलमध्ये गेलं ना तर ही म्हणते रेस्टॉरंट हॉपिंग करूया. आता रेस्टॉरंटमध्ये माणूस खायला जातो का शॉपिंग करण्यासाठी थोडीच जातो. प्रशांत हसत हसत म्हणाला, प्राचीलासुद्धा अशीच सवय आहे. स्निग्धा म्हणाली, मागच्या वेळी मी आणि पूर्वा डिमसमला गेलो होतो तेव्हा पूर्वाने खूप गोंधळ घातला होता. भूक लागली आहे मागेच लागली, कुशी घे आणि मागते काय तर व्हेज कुशी. आता व्हेज कुशी म्हणजे काय प्रकार आहे हे कोणी सांगू शकले का बरं? तरीसुद्धा आम्हाला म्हणून ते कळलं. आम्ही आपलं मागवलं व्हेज कुशी. हीच आल्यावर तिने एक घास घेतला आणि म्हणे, भात थोडासा चिकट आहे नाही का? मी म्हणाले, हो. मग 2 बाईटच घेताना 15 वेळा भात चिकट झाला आहे असे फालुपत तिने लावले होते आणि नंतर म्हणाले की माझं पोट तर भरलंय आता, मग सगळं उरलेलं जबरदस्ती मला संपवावं लागेल माहिती आहे. प्रशांत म्हणाला, आहा, प्राची पण असतं करते माहिती नाही. हे गोरे गोरे लोक असतात न, त्याचे लाल लाल गाल असतात, ते असंच करतात. मी आणि प्राची किती वेळा बारबेक्यू नेशनमध्ये गेलो होतो. तिकडे प्राची 2 घास खाते आणि अचानक म्हणते, माझं झालं. अरे यार, पण माझं तर खाऊन होऊ दे मग माझ्या मागे लागते, चल लवकर निघूया. स्निग्धा म्हणते, हा लो, एकदम बरोबर ऑब्झर्वेशन. कुठं आहे तुझं? हे म्हणत असताना स्निग्धा, पूर्वा आणि प्राची ह्या दोघींना कोपरखाली दिली. प्राची लाजली. प्रशांत म्हणतो, आणि तुला माहिती आहे, मी अजून एक गोष्ट नोटीस केली आहे. हे गोरे लोक असतात ना, पहिले जेवण ऑर्डर करतात, मग त्याची चव घेतात आणि नंतर ठरवतात ते पुढे ते खावं की नाही ते. आपण गरीब बिचारे जे ऑर्डर करतो ते निपुटपणे खाऊन टाकतो. आपल्याला काय जेवण थोडं 19-20 असलं तरी चालत, फारसा फरक पडत नाही. पण ह्यांना चव जरी मनासारखी नसेल तर त्यांच्यासाठी मात्र तो मोठा प्रॉब्लेम असतो. खाण्याच्या बाबतीत त्याची फारच नाटक असतात. आता मात्र प्राचीन वैतागली. म्हणाले, म्हणजे इतके दिवस तू ही गोष्ट मनात ठेवून होतास की मी नुसतं जेवण ऑर्डर करते पण खात नाही आणि वाया घालवते, बरोबर नाही का? प्राची चिडली आहे हे लक्षात येतात प्रशांतला ठसका लागला. प्रशांतने टेबलावर ठेवलेला काचेच्या ग्लासातून एक घोट पाणी प्यायला. तो थोडा सेटल झाला आणि म्हणाला, अगं मी तर मस्करी करतोय. बरं ते जाऊ दे, तुम्ही स्वीट काय घेणार सांगा पाहू. इथे बल्गेरियन केक एकदम मस्त मिळतो, फेमस आहे. पूर्वा लगेच म्हणाले, हो, तो बल्गेरियन केक काय, तोच मागूया. मग पुढे कोणी काही म्हणण्याचा अंत प्रशांतने 3,490 रुपयांचे बिल पे करून टाकलं आणि उरलेले जेवण पार्सल करून द्या असं सांगितलं. स्निग्धा आणि प्राची त्यांच्या कार्डने पेमेंट करण्यासाठी आग्रह करत होत्या, पण त्याने ऐकलं नाही. पेमेंट झाल्यावर तो हसतपणे म्हणाला, राहू दे गं, पैसे नसते तर मी मागून घेतले असते. आनंद एवढाच की प्राचीचा मूड चांगला झाला हेच महत्त्वाचं. मग पूर्वा आणि प्राची एकाच सुरात त्या म्हणाल्या, हस, सो क्यूट, यू आर लकी प्राची. ती संध्याकाळ होळीच्या ज्वालासारखी लाल आणि पिवळसर भासत होती. बाईक चालवता प्रशांत गुणगुणत निघाला होता, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय, मला भिजू द्या. माझं काळीज प्रेमाने नाचतंय, गाणं वाजू द्या.
तो अमर सोळंकीच्या चाळीजवळ पोचला. अमर आणि अमरचे 4 फंटर संपूर्ण तुरेल पाकडी भागात बदनाम होते. अमरला त्याच्या खोलीत सोफ्यावर अजगरासारखा पडून राहायची सवय लागली होती, पण त्याला सर्व ठिकाणची हित्यभूत खबर होती. गांजाच्या धुरात त्यांच्या खोलीत लुकलुकणारे लाल, हिरवे आणि निळे बल्ब त्यांच्या खोलीत बियर बारच्या फील आणायचे. हॉलमध्ये भिंत वापरून टाकेल असा साईबाबांचा फोटो होता. अमरचे वडील मोठे भक्त होते. त्यांची आठवण म्हणून अमरने तो फोटो खोलीत तसाच ठेवला होता. अमरची आई लहानपणीच वारली होती. एकुलता एक अमरला त्याच्या वडिलांनी एकट्याने वाढवलं होता. त्यांच्या मृत्यूपश्चात अमर एकटा पडला आणि व्यसनी बनला. प्रशांत आता जाईपर्यंत सूर्य मावळला होता आणि अंधार झाला. प्रशांत अमरच्या बाजूला बसला आणि त्याने सिगारेटचे झुरके घ्यायला सुरुवात केली. 5ही जण प्रशांतकडे बघत होते. प्रशांतमध्ये आज जी ऊर्जा त्यांना दिसली ती त्यांनी ह्याआधी कधीच पाहिली नव्हती. अमर कुतूहलाने म्हणाला, "काय भावा, आज सेटिंग झाली काय बाबूरावांची?" प्रशांत हसला. त्याच्या डोळ्यात बघत अमर म्हणाला, "जतीन पण आला होता. तू त्याचा पत्ता कट केलास ना?" प्रशांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि तात्विकपणे म्हणाला, "नाही रे, असं काही नाही. जतीन आणि प्राची ह्यांच्यामध्ये मी कधीच आलो नाही. मी प्राचीचा मित्र आहे आणि प्राची माझी मैत्रीण आहे. मी प्राचीला तसं कधीच बोललो नाही. जतीनबद्दल मी विचारलं पण नाही." मग अमरने थेट प्रश्न विचारला, "मग तू काय तिची गंधा फूल वाहून पूजा करणार आहेस का? साध्वी प्राचीची ह्यांची ही अशी साईबाबासारखी प्रेम करून घेऊया का त्यासाठी? तिच्यावर तुझं प्रेम आहे आणि तुला जतीनचा पत्ता कट करायचा आहे असं सरळ का सांगत नाहीस?" प्रशांत ठाम राहिला, "मी प्राचीचे मन सोडू शकत नाही. मी फक्त माझी मैत्रीण जपतोय. मी प्राचीकडे तसा नजरेने पाहत नाही." आता अमरचा संयम ढळला. "मग कसा नजरेने बघतोस?" प्रशांत म्हणाला, "त्या नजरेने ज्या नजरेने तू कधीच पाहू शकत नाही." अमर म्हणाला, "मी कसा नजरेने बघतो?" प्रशांत म्हणतो, "त्या नजरेन जिच्यामुळे मीनाक्षी तुला सोडून गेली." खोलीत काही वेळा शांतता पसरली. बाकीचे 4 मुलांचं काळजाचे ठोके वाढले. गंजेडी गांजा पिणे थांबून हातात चिळीम घेऊन तमाशा पाहू लागला की समजावे काहीतरी राडा होणार आहे. प्रशांतकडे रागाने लाल झालेला डोळ्याने बघत अमर म्हणाला, "सुन बे चुतिये, मी मीनाक्षीवर प्रेम करत होतो आणि मी माझा प्रेमाचा अनादर केला नाही. मी तिला स्पष्टपणे म्हणालो होतो की जर तिला दुसऱ्या कोणी आवडत असेल तर सोड विषय. ती निघून गेली. मला त्याची काहीच खंत नाही. मी तुझ्यासारखा झट्यासारखा जगू शकत नाही." मैत्रीच्या नावाखाली संबंध ठेवायचे आणि खाली बाबूराव टाईट तुझा. आणि हे करताना मी साळसुद्धा बगळा आणि सगळ्यांतला वेगळा अशा अविर्भावात स्वतः एक पवित्र स्वभावाचा माणूस असल्याचा ढोंग कर. बोछा, तू प्रेम भीम काही करत नाही. तुला फक्त घ्यायची आहे तिला आणि ते सुद्धा एकदाच. आणि ते झालं की प्राची गेली भोकात. तुझ्यात 5 पैशांचा पण प्रामाणिकपणा नाही असता तर जतीन असा खचला नसता. तुझ्यामुळे प्राचीन जतीनला निराश केले आहे आणि आश्चर्य म्हणजे प्राचीला त्याच्या काहीच वाटत नाही." प्रशांत हसला, "अमरभाई, तुला समजणार नाही पण मला तुझ्याबद्दल खरंच वाईट वाटतं. आता आणखी तिथे बसण्यास काही अर्थ नाही. निघायचं." आधी प्रशांतने अर्थपूर्ण नजरेने अमरकडे बघितले. प्रत्येकाला आपापली बाजू माहिती असते.
मला माझी बाजू माहिती आहे. मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. आज ह्या प्रकरणामुळे अगदी लहानपणापासून मैत्रीण कायमची संपली होती. प्रशांत अमरचे शब्द विसरू शकत नव्हता. सत्य हेच होते की जतीन असताना प्राचीच्या आयुष्यात प्रशांतला नेहमीच दुय्यम स्थान होते. आणि आणखी एक समस्या होती. प्राचीने त्याचे प्रपोजल कधीच स्वीकारले नव्हते. त्याला प्राचीचे प्रेम लाभेल असा त्याला विश्वास वाटत होता. जतीन आणि तिचे ब्रेकअप झाले आणि पण मी फक्त मित्र आहे. ती मला खूप क्लोज आहे. पण मग प्राची माझ्यावर प्रेम का नाही करू शकत? रात्री उशिरापर्यंत प्राचीशी त्याचे व्हॉट्सअपवर बोलणे सुरू होते. खोलीतले दिवे बंद करून प्रशांतने दरवाजा आतून बंद केला होता. त्याचे आईवडीलही आता झोपली होती. प्राचीच्या खोलीत तिचे आई वडील जात नसत. ते दोघे बोलत असताना हळूहळू सगळं जग झोपी गेले. चंद्रप्रकाश आता प्रकार झाला होता. त्यामुळे आकाशात लुकलुकणारे तारे हळूहळू दिसेनासे झाले. पृथ्वी पण फिरायची थांबली आहे की काय असे वाटत होते. तरीही ह्या दोघांचे व्हॉट्सअप चालूच होते. प्राची म्हणाली, रात्र खूप झाली आहे, आता झोपूया. प्रशांत म्हणतो, झोपूया. आणखी कोण आहे तुझ्याबरोबर? प्राची म्हणते, तू घाणेरडा आहेस. मग ती 2 क्षण थांबली आणि म्हणाली, तू आहेस माझ्याबरोबर आहेस ना? प्रशांत म्हणतो, हो आहे ना. मी गुलगुला करतोय. प्राची म्हणते, कुठे? प्रशांत म्हणतो, आधी तुझ्या मानेला, मग खांद्यावर, मग दंडावर, मग हातावर, मग बोटानं, आता तुझ्या बाजूला, मग तुझ्या काखेत, आता पोटात आणि आता. प्राची, बस बस, आता गुदगुल्या पुरे. बाबा जागे होतील. प्रशांतने मनाला आवर घातला. मग प्राचीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, यार, मला सिंगी प्यावी वाटते आहे. एकदम तलप आली आहे. मग काय पडत्या फळाची आज्ञा. अर्धा तासाच्या आत प्रशांतने खिडकीतून उडी मारली, चाळीची हद्द ओलांडली आणि प्राचीच्या बिल्डिंगच्या भिंतीवरून उडी मारून तिच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीला लटकून पेटती सिगरेट तिच्या पुढे धरली. त्याला सिगरेट घेऊन आलेला पाहून, प्राचीच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून तो पुन्हा तिच्या प्रेमात पडला. मग प्राचीने सिगरेटचा एक झुरखा घ्यायचा आणि दुसरा. प्रशांतने अशा प्रकारे 5 मिनिटात दोघांनी सिगरेट संपवली. पण ही प्रक्रिया अनंत काळ चालू राहिली असती तर किती बरे झाले असते, असे प्रशांतच्या मनात क्षणभर आले. प्राचीच्या तोंडात साधी सिगरेटच होती, पण प्रशांतला तिचा उग्र दर्प किती छान असा स्वर्गीय सुगंध वाटत होता. मग निघायची वेळ आल्यावर प्रशांतने डोळ्यात थोडासा पाणी आणून प्राचीला विचारलं, मी खरंच जाऊ का? मग रात्रभर असंच लटकून राहशील का? राहिलास तर तू सकाळपर्यंत एकदम उंच होशील. ओके, बाय, असं म्हणत प्रशांतने एका हाताने खिडकी धरली आणि दुसऱ्या हातात प्राचीच्या दिशेने पुढे गेला. प्राचीच्या हातात हात येतात तिने घट्ट पकडले. तिला तळहाताची उपमानात साठवून ठेवत प्रशांत म्हणाला, आय लव्ह यू. प्राचीने हसून हात सोडला. आय लव्ह यू टू माय फ्रेंड. आता जा, नाही तर पप्पा जागे होतील आणि गोंधळ होईल, असं म्हणत प्राचीने खिडकी बंद केली. प्रशांत प्राचीच्या बिल्डिंगची भिंत ओलांडत असताना त्याने मागे वळून पाहिले. प्राची खिडकीतून अच्छा करेल अशी त्याची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
पण हो, नंतर तिच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला, थँक्यू सो मच, आणि दुसऱ्या मेसेजमध्ये भरपूर बदाम आले होते. आता मात्र प्रशांत पुरता गोंधळून गेला होता. खरंच खिडकीवर लटकून राहिला असता तरी इतकं लटकावून ठेवल्यासारखं त्याला वाटत नसतं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू